डिमॉनिटायझेशन नंतर बाजारात नोटांची चांगलीच चणचण भासू लागली आहे। त्यामुळे व्यवहार कॅशलेस करण्यावर सरकार भर देत आहे। मात्र या ई ट्रान्झॅक्शनला आपला देश तयार आहे का, असा प्रश्न आम्ही सायबर एक्सपर्ट्सना विचारला, तर त्याचं उत्तर त्यांनी नाही असं दिलंय। एवढंच नाही तर सायबर गुन्ह्यांच्या निकालाची स्थिती ऐकलीत तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। 2014-15 मध्ये 4047 गुन्ह्यांची नोंद। 2015 साली फक्त एका गुन्ह्याचा निकाल पोलिसांच्या बाजूने। पाहिलीत नाही आकडेवारी? आता सायबर एक्सपर्ट विजय मुखी काय सांगतायत ते ऐका। ये कहना हो कि जो कैशलेस जाना वो बहुत अच्छी चीज़ है, लेकिन आज जो साइबर क्रिमिनल को पकड़ने के लिए जो डेटरेंस है वो है नहीं, तो इसलिए साइबर फ्रॉड, साइबर क्राइम, इंटरनेट क्राइम बढ़ता ही रहेगा, ये कम नहीं होने वाला है। दरम्यान याबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय। जिथे आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स होतात किंवा ज्याला आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड बेस्ड ट्रान्झॅक्शन्स आपण म्हणू शकतो, तर त्यामध्ये काही खबरदारी घेणं गरजेचं होऊन जातं आहे। विशेषतः काही काही लोकांचे अनुभव असे आहेत की त्यांना फोन येतात, मग त्या फोनवर तो व्यक्ती जी समोरची बोलत असते ती सांगते किंवा मी ठराविक बँकेतून बोलते, तुमचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार आहे, ते ब्लॉक होणे याच्यासाठी तुम्ही आम्हाला माहिती द्या। त्यामध्ये मग तुमचे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी असेल, कार्ड नंबर, पिन नंबर, तुमच्या मोबाईलवर काही OTP आला असेल, वन टाईम पासवर्ड आला असेल, तर त्याची माहिती ती व्यक्ती काढून घेतात। तर अशा वेळेला आपण जागरूक राहून कोणतीही आपली सेन्सिटिव्ह माहिती जी आहे ती कोणत्याही व्यक्तीला फोनवर सांगू नये। एकूणच काय, हे वाढणारे सायबर गुन्हे रोखायचे असतील तर पोलिसांसोबत नागरिकांनाही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। मुंबई लाईव्ह।